आज मी तुम्हाला चिखलदऱ्याचे असे पॉईंट दाखवणार आहे जे तुम्ही कधीच पाहिले नशील. ॲक्च्युली मी गेली तेव्हा मी स्वतः पण पाहिले नाही, कारण त्या दिवशी एवढी गर्दी होती भाऊ. आपण जर यात्रेत गेलो तर काय म्हणून माय लेकरू भारी होतं, इथं कारले बाईक भारी होती. माया एवढ्या चांगल्या प्लॅनचा सत्यानाश झाला. म्हणजे ते गाणं ऐकलं मी चिखलदऱ्याचं, गेली टाइम नाही पाहिला, तिथी नाही पाहिली, काहीच नाही, डायरेक्ट चिखलदरा. नाही पण मला रील आली होती ना, तरी मी इग्नोर केली. म्हटलं मग काय, निघालो ना खुफिया रस्त्यानं आणि मग मिळाला अविस्मरणीय धुक्याचा अनुभव. तुम्हाला खुफिया रस्ता मिळेल याची काही गॅरंटी नाही आहे, म्हणून मी तुम्हाला आधीच सांगून देतो की संडेले अजिबातही जाऊ नका. कानाले खडाबो गेली तर गेली, पुढच्या वर्षी चिखलदऱ्याला संडेले जाणार नाही म्हणजे नाही. 4 वर्षापासून आता गेली म्हटलं, त्याचाही माया प्लॅन फ्लॉप झाला. असं होऊच नाही शकत की माया प्लॅनचा पचका नाही होईल. आणि मित्रमंडळीचा तर विषयच गंभीर आहे भाऊ. त्याच्यात पाया लागला ना, पाय धुवून पाणी पिलं हे कमी आहे म्हटलं. ऐन वेळेवर ते कधी प्लॅन फ्लॉप करणार याची काही गॅरंटीच नाही आहे. आणि त्यांचे स्वतःचे प्लॅन मस्त असतात तिकडे. मी जेव्हा बनवते तेव्हा त्यांच्या तब्येता खराब होतात, पण जाऊ द्या, जादू बनवून लय मजा आली म्हटलं. मला धूप नसून धूप धूप करत होती. आता परत एकदा सांगतो, टाइम आहे तुमच्याजवळ. आता जर तुम्ही प्लॅनिंग करू राहिले संडेला जायची तर कॅन्सल करून टाका भाऊ, कारण की लय लंबी गर्दी असते, जाऊन काहीच फायदा नसते. आणि त्यात खाचे वाके त्याच्यापेक्षा असते. आणि तरी तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही. चिखलदऱ्यात जेवण म्हणसान तर सोन्याच्या भावात भेटते भाऊ, म्हणून मस्त परतवाड्यात जेवण केलं आणि आलो घरी.